मुंबईतील वाहतूक कोंडीचा त्रास आता सामान्य नागरिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी ही बैठकींना वेळेत पोहोचताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. दहिसरहून दररोज शहर भागात ये-जा करणे कठीण होत असल्याने शहरातच शासकीय निवासस्थान मिळावे अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भायखळ्यातील राणीबाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिक्त बंगला मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असून त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूयात. उपमहापौर संजय गाडगे आपल्यासोबत आहे. तुम्ही आज आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे ट्रॅफिकच्या समस्या संदर्भात. तुम्हाला घर द्या म्हणून तुम्ही मागणी केलेली आहे. काय नेमकं त्या पत्राचा आशय आहे आणि तुमची मागणी नेमकी काय होती? बघा, मी 25 जून 2026 रोजी पत्र दिलं होतं आयुक्तांना आणि त्याच्यामध्ये मागणी केली होती की मुंबई शहराच्या उपमहापौरांना आपण निवासस्थान या ठिकाणी द्यावं. जे निवासस्थान रिक्त आहे, आपल्याला कुठच्याही प्रकारचा याच्यावरती खर्च करायचा नाही किंवा कोणताही बंगला नवीन बांधायचा नाही. राणीची बाग म्हणजे आमची वीर जिजामाता उद्यान इथे जे एक आमच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉक्टर जोशी मॅडम होत्या, त्यांचं ते बंगला त्यांना दिला होता, तो रिक्त झालेला आहे आणि तो रिक्त असलेला बंगला आपण उपमहापौरांना द्यावा. आज मी उपमहापौर नसेल, उद्या दुसरा कोण असेल, परवा काही कालावधीत तिसरा असेल, अनेक असेल, यांच्यासाठी कायमस्वरूपी आपण द्यावा, जेणेकरून उपमहापौर देखील महापौर आणि आयुक्त यांच्या बरोबरीने मुंबई शहराच्या नागरिकांची सेवा करतात, धावतात, पळतात. त्यांना वेळेवर जाण्यासाठी ते सुलभ होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की मी स्वतः राहतो दहिसरला. मी दहिसरला राहतो आणि त्यामुळे मला येण्या जाण्यासाठी ट्रॅफिक असेल तर 5 तास होतात, ट्रॅफिक नसेल तर 4 तास लागतात. त्यामुळे हा जर वेळ वाचला तर तो मुंबईकरांच्या भल्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वापरू शकतो. आपण पाहिलं असेल की ज्यावेळेला नालेसफाईला सुरुवात झाली, नालेसफाईला मी स्वतः महापौरांच्या बरोबरीनं त्या एका बाजूने फिरत होत्या, मी एका बाजूने फिरत होतो. नालेसफाई आम्ही पाहणी दौरे करत होतो. त्यानंतर दुर्घटना झाल्या, दुर्घटनेच्या प्रसंगी त्या ठिकाणी धावत जावत होतो. काही ठिकाणी नागरिकांच्या सूचनेवरून, लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून त्यांच्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी आपल्याला पाहणी दौरे लावावे लागतात. हे सगळं करण्यासाठी आपल्याला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून हे मी मागणी केली होती. मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात जर आपल्याला निवासस्थान असेल तर आपण या लोकांच्या प्रश्नासाठी वेळेमध्ये आणि अगदी तंदुरुस्तपणाने धावत जाऊ. कारण मुंबई शहरातले रस्ते आपण पाहतात, जे रस्ते तून मुंबईकडे प्रवास करतो, त्या मुंबईच्या ज्या रस्त्याचे जे हायवे आहेत, दहिसर ते कुलाब्यापर्यंत, कुलाबा ते मुलुंडपर्यंत हे जे हायवेचे रस्ते आहेत, हे अजूनही असमतल आहेत. आणि त्याच्यासाठी मी आयुक्त मॅडमना ऑलरेडी 1.5 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं की मुंबई शहरातले रस्ते हे समतल असावेत. आणि त्याच्यानंतर त्यांना स्मरणपत्रही दिलं की आपण विसरला असाल तर हे आपल्यासाठी स्मरणपत्र आहे की आपण हे रस्ते समतल करावेत. आणि त्यांनी सांगितलं की मुंबईच्या नंतर आपण हे रस्ते आपण समतल करण्यासाठी प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे की तुम्ही जो वाहतुकीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, तुम्हाला ट्रॅफिक असो, रस्ते असो, मुंबईकर हा सातत्यानं रोज ही वेदना सहन करत आहे. तुम्ही एक सामान्य मुंबईकरांचा आवाज म्हणून आज तुम्ही प्रशासनाला प्रश्न विचारलेला आहे. सरकार तुमची आहे, मात्र यावर इम्प्लिमेंट करायला का वेळ लागत आहे? बघा, सरकार जरी आपले असले तरी मुंबईकरही आणि नागरिक मतदार हे आमचे आहेत. त्यांचे प्रश्न एखाद्या सरकारच्या किंवा प्रशासनाच्या नजरेतून सुटले तर ते विरोधकांनी दाखवायला पाहिजे असं काय नाही. मी प्रथम या मुंबई शहराचा नागरिक आहे, मुंबई शहराचा नगरसेवक आहे. मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे सत्तेत असो किंवा नसो, मुंबईकरांचा प्रश्न मी ठामपणाने मांडणारा कार्यकर्ता एक शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे मी बेधडकपणाने मुंबईकरांचे प्रश्न मांडत राहीन. माझ्यावरती ज्यांना टीका करायची आहे किंवा टिप्पणी करायची त्यांनी करत राहावे. कारण हे साधे सामान्य प्रश्न आहेत, जे एक मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, या शहरामधले रस्ते कसे असायला पाहिजेत, हे मुंबईकरांना जे अपेक्षित आहेत तसे असायला पाहिजेत. तुम्ही सागरी सेतू चांगला बनवू शकता, तुम्ही अटल सेतू चांगले बनवू शकता. काही जे हायवेज आहेत हे चांगले सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांनी अतिशय उत्तम बनवलेले आहेत. मग त्याच दर्जाचे आपण परदेशी जातो. आमचे अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त हे देखील परदेश दौरे करतात.
पाहतात तिकडची कशी रस्ते आहेत, तिकडची कशी टेक्नॉलॉजी आहे. मग हे सगळं जर तिकडे शक्य होत असेल तर मुंबई शहरामध्ये का करू शकत नाही? हा बदल घडला पाहिजे आणि हा बदल घडवण्यासाठी मुंबईकरांनी महायुतीला आम्हाला निवडून दिलेला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ठाकरेंचं सरकार गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर होतं. त्यांच्याकडून हे कामं करण्यात कुठेतरी कमी पडलेलं आहे, कारण की 100% त्यांच्याकडे 25 वर्ष सत्ता होते आणि मीही नगरसेवक त्यांच्याकडे 2017 आणि 22 मध्ये होतो. मीही त्यांचं धोरण पाहिलं, की प्रत्येक वर्षी 50-50 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीट करायचे. हे कुठचं समीकरण होतं मलाच कळलं नाही. जर आज तुम्ही यावर्षी 50 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीट करणार आणि पुढच्या 5 वर्षांत ते खराब होणार. तर हे धोरण चुकीचं असल्याकारणाने एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे होते, त्यांनी हे धोरण बदललं आणि सरसकट फेज 1 आणि फेज 2 ही 2 प्रकारची निविदा काढल्या आणि त्यांनी ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते अंतर्गत जे आहेत आणि बाह्य रस्तेही सुरू केले. आता शेवटचं फेज 3चं टेंडर आता निघेल आणि ऑक्टोबर 15 तारखेच्या नंतर ह्या वर्क ऑर्डर दिल्या जाऊन काम प्रत्यक्षात सुरू होईल आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते आपल्याला 100% मुंबईकरांसाठी उपलब्ध होतील. सर यात एक जोडून प्रश्न, की वाहतुकीची समस्या तुम्हाला जाणवते म्हणून तुम्हाला इथं बंगला देण्यात यावा, मात्र की सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मग त्याच्याकडं महापौर म्हणून तुम्ही कसं लोकांना नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. शेवटी कसं आहे, की एक सार्वजनिक उपक्रमाचा सर्वांनीच वापर केला गेला पाहिजे. परंतु ते मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा अन्य या पदावरचे जे आम्ही जे लोकांच्यासाठी धावणारे असतो, त्यांच्यासाठी काही वेळेला ते संयुक्तिक होत नाही. कारण कुठेही कधीही जावं लागतं आणि बरोबर असणारं दप्तर घेऊन ट्रेनमधून प्रवास करणं हे शक्य होत नाही. आता त्या दिवशीची तुम्हाला घटना सांगतो. मेन हॉल्समध्ये ते एक इसम पडला आणि त्याचं मला डिझास्टरमधून फोन आला. मी कुर्ल्यामध्ये ह्याच्यामध्ये बँड्राच्या ब्रिजवरती होतो, तसंच निघालो. जर मी ट्रेनमध्ये असतो तर ते पोहोचू शकलो नसतो. आणि हे काही 2 दिवस ट्रेनने जायचं, 1 दिवस मेट्रोने जायचं, फोटो काढायचं, रील करायचं हे मला पसंत नाही स्वतःला. त्यामुळे जे खरं आहे ते खरं आहे आणि मुंबई महानगरपालिकेने मला जी गाडी दिली आहे, त्या गाडीचा वापर करून त्याच कामासाठी मी हे करतो आणि प्रवास करतो. संदीप देशपांडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्याच्यात त्यांना काँक्रिटीकरणाच्या संदर्भात झाडांचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. गार्डन विभागाला त्या संदर्भात दोषी ठरवलेला आहे. कसं पाहता तुम्ही, कारण की अनेक घटना ह्यावेळेस पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं पडण्याच्या सुरू आहे. हो, ह्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळ-जवळ 1,500 झाडं पडली, 500च्या वरती फांद्या पडल्या आणि त्याच्यामध्ये मानवी हानीही झाली. त्यामुळे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन जे गार्डन डिपार्टमेंटवरती जे काही टीका केली आहे, त्या काही प्रमाणामध्ये रास्त असं मी म्हणेन. कारण अजूनही आमचं उद्यान विभाग तेवढा सक्षम झालेला नाही, जेवढा व्हायला पाहिजे. आजही आमच्या मुंबई शहरामध्ये असणारी जी झाडं आहेत, त्यांची अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिकली त्यांची निगा आणि त्यांची जपणूक केली पाहिजे. ते होत नाहीये. साधी गोष्ट आहे, पाऊस गेल्याच्या नंतर मुंबई शहरामध्ये असणाऱ्या झाडांना पाणी देणं हे होत नाही. त्यांना खत देणं हेही होत नाही. हे दिलं पाहिजे तरच झाडांचे आयुष्यमान आणि त्यांची बळकटी वाढेल आणि तीच झाडं मग त्यांची मुळं मजबूत असतील तर ती पावसाळ्यामध्ये किंवा वादळामध्ये शक्यतो पडणार नाहीत. एकंदरीत ट्रॅफिकच्या समस्येला कुठेतरी दूर व्हावी यासाठी कुठेतरी माझा प्रयत्न आहे आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच मी बंगला मागितलेला आहे, असं उपमहापौर. कॅमेरामन छत्रपती संतोष मोरे, मुंबई.